शेफालीने सुरुवात करूयात. काटा लगा गाण्यामुळे देशभरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालंय. 42 वर्षीय शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे झाल्याचं सुरुवातीच्या अहवालात सांगितलं गेलंय. शेफाली जरीवालाच्या अकाली एक्झिटमुळे सिनेसृष्टीतून शोककळा व्यक्त केली जाते. कांटा लगा गाण्याच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला. वयाच्या 42व्या वर्षीच शेफालीची चाहत्यांच्या काळजाला चटका लावणारी एक्झिट झाली आहे. शुक्रवारी रात्री शेफालीची प्रकृती अचानकपणे खालावली. त्यानंतर तिला तातडीनं कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयातल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झाल्याचा अहवाल देण्यात आला. भैया मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया. वही 10 सवा 10 बजे. मुझे तो 1 बजे रात में पता चला, ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए. तब वो भी मैं विश्वास नहीं किया था. 2002 मध्ये आलेल्या कांटा लगा गाण्यामुळे शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिनं अनेक हिंदी संगीत व्हिडिओ रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला. 2004 मध्ये मुझसे शादी करोगी चित्रपटात शेफालीनं बिजलीची भूमिका साकारली. 2008 मध्ये बुगी उगी या रियालिटी शोमध्ये ती सहभागी झाली. 2011 मध्ये हुगुगारू पंकजा या कन्नड चित्रपटात तिनं भूमिका साकारली. 2012 ते 2016 या दरम्यान पती पराग त्यागी सोबत नच बलिये 5 आणि 7 मध्ये ती सहभागी झाली. 2019 मध्ये बिग बॉसच्या 13व्या सीझन मध्ये सुद्धा शेफालीचा सहभाग होता. 2018 मध्ये बेबी कम ना या वेब सिरीज मध्ये तिनं मुख्य भूमिका साकारली. 2022 ते 25 या दरम्यान अभिनेत्री मॉडेल म्हणून शेफालीनं काम केलं. शेफाली मागील 23 वर्षापासून बॉलिवूडमध्ये होती. तिच्या जाण्यानं हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बहुत दुखद है ये, और मेरा ये मानना है कि जब भी कभी आप अल्प आयु में चले जाते हैं तो निश्चित रूप से कहीं ना कहीं वो आपके अंदर एक बहुत गहरी संवेदना और वो आपको अंदर से झकझोर के रख देता है. तो आज जैसे ही सुबह जब मैं उठा और मुझे पता लगा तो मात्र 42 वर्ष की उनकी उम्र थी, और 42 वर्ष में अचानक तो फिर वही चीज आ जाती कि लाभ हानि जीवन मरण यश अपयश विधि हाथ. तो हम जिसके हाथ में थोड़ी सी भी चीज नहीं है. We are all sad and shocked to hear the tragic demise of one of the finest actors, Shefali Jariwala, due to cardiac arrest. She was just 42 years old. There's no age to go. A very good human being, a brilliant actress, and a great loss to the industry. It's really a very tragic loss. वर्ष 2021 मध्ये बिग बॉस 13चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला. त्यानंतर आता शेफाली जरीवालाचा बळी हृदयविकाराच्या झटक्यानं गेला. शेफालीचा अकाली मृत्यू तिच्या चाहत्यांसह बॉलिवूडसाठीही मोठा धक्का आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि अर्थात या जाण्यानं सगळ्यांनाच फार मोठं दुःख झालंय. आपण बघतोय की अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अकाली जाण्यानं बॉलिवूडला मोठा धक्का बसलाय. तिचं निधन बॉलिवूड प्रेमींच्या मनाला चटका लावून गेलं आणि अवघ्या 42व्या वर्षी शेफालीनं या जगाचा निरोप घेतलाय. अभिनेत्री शेफाली जरीवाला आज आपल्यात नाहीये यावर बॉलिवूड कलाकारांचा विश्वासच बसत नाहीये. तिची अकाली एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. कांटा लगा या गाण्यातून तिची धमाकेदार एंट्री झाली. तिच्या त्या गाण्यानं संगीत प्रेमींवर अक्षरशः गारुड घातलं होतं. तिच्या या प्रसिद्ध गाण्याची कहाणी मोठी रंजक आहे. कॉलेजमधून बाहेर पडताना कांटा लगा गाण्याच्या मेकरची नजर शेफालीवर पडली आणि त्यानं शेफालीला गाण्याची ऑफर दिली. पण तिच्या वडिलांनी त्याला विरोध दर्शवला. पण शेफालीनं अखेर आपल्या पित्याचं मन वळवलं आणि पित्यानं तिला गाणं करण्यासाठी परवानगी दिली. पॉकेट मनीसाठी पैसे मिळतील म्हणून तिने हे गाणं केलं. 3 महिने या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं.
कांटा लगा गाणं रिलीज झाल्यानंतर संगीत प्रेमींनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि शेफाली रातोरात स्टार बनली. खरं तर तिचं आयुष्य वादळी ठरलं. शेफालीनं 2004 साली पहिलं लग्न संगीतकार हरमीत सिंगशी केलं, पण त्यांचा हा संसार अवघ्या 5 वर्षांचा ठरला. 2009 मध्ये त्यांनी काडीमोड घेतला. सासरच्या मंडळींवर तिने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. एका मुलाखतीत शेफालीनं पहिलं लग्न टॉर्चर असल्याचं म्हटलं. हरमीत सिंगशी विवाह करण्यापूर्वी शेफाली सिद्धार्थ शुक्लाशी डेट करत होती. तर 2014 मध्ये शेफालीनं पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं. पण लग्नापूर्वी ती परागसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याविषयी शेफालीनं आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं. खरं तर 2 वेळा तिनं लग्नाची तारीख बदलली, पण एक दिवस अचानक तिनं घरीच रजिस्टर मॅरेज केलं. तिच्या लग्नाला तिच्या कुटुंबातील लोक हजर नव्हते. शेफालीनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक रियालिटी शोमध्ये ती पाहायला मिळाली. तिची अकाली एक्झिट बॉलिवूड प्रेमींच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शेफाली जरीवालाच्या अकाली निधनानं बॉलिवूड हादरलंय. शेफालीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळं तरुण दिसण्यासाठी शेफाली जे उपचार आणि औषधं घेत होती ते उपचारच आता संशयाच्या भोवऱ्यात आलेत. कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या अकाली निधनानं बॉलिवूड कलाकारांची लाईफस्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण 42 वर्षीय शेफाली जरीवाला तिचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून औषधं घेत असल्याचं उघड झालंय. शेफाली जरीवाला गेल्या 5 ते 6 वर्षापासून तरुण दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत होती. अँटी एजिंगचे 2 औषधं शेफाली घेत असल्याचं उघड झालंय, ज्यात व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचा समावेश आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीमनं शेफालीच्या घरी झाडाझडती केली, पण शेफाली जे औषध घेत होती त्याचा हृदयविकाराच्या झटक्याशी कोणताही संबंध नसल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय. शेफाली जे औषध घेत होती ते सुंदर दिसण्यासाठी घेतली जातात, त्याचा परिणाम केवळ त्वचेवर होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. शेफाली फिट असल्याचं आणि तिने कधीही आपल्या आजाराविषयी माहिती दिली नसल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे शेफालीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत संशय व्यक्त केला जातोय. पण अचानक हृदयविकार किंवा आजार टाळण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम गरजेचा असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. 42व्या वर्षी शेफालीनं जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या अकाली मृत्यूनं अनेक सवाल उपस्थित केले. शेफालीचा मृत्यू हृदयविकारानं झाला असला तरी तिला कार्डियक अरेस्ट येण्याच्या आधी नेमकं काय काय घडलं, अँटी एजिंग व्यतिरिक्त ती आणखी कोणती औषधं घेत होती का, तिला इतर कुठले त्रास होते का याचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून तिच्याशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण सगळ्यांच्या समोर येईल हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.